अपयशही मिळालं, अपयशाला कधी खचून गेलो नाही आपण, आणि यशाला कधी असं एकदम उन्माद मांडला नाही कधी यश मिळाला म्हणून. मला बऱ्याच मंडळींनी सांगितलंय या जिल्हा परिषदेला राहणार आहे, दारू बिरू विषय अजिबात काय काढायचं नाही. बरीच लोक मला म्हणतात आपल्याला जिल्हा परिषदेला मेंबर व्हायचं आहे. मला कुणाच्याही प्रतावर पाय देऊन तिथं जायचं नाही मित्रांनो. येणारी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक, आरक्षण कुठलंही पडू दे, आपण ताकदीनंच लढायचं आहे. परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे. दुष्टाचा नाश हो 100% होतोय. आजचा दिवस उद्या नाही मित्रांनो. आपल्या परवीनला 100% कोणत्या ना कोणत्या रूपाने न्याय 100% मिळेल. परमेश्वराच्या मनात आले असं आता मला वाटतंय. म्हणून मी तुम्हाला सांगतो की 100% बाबा तुम्ही केला. तुम्ही असेल, बंटी पाटील साहेब असतील, आमचे शिवसेनेचे काही नेते मंडळी असतील, यांनी तुम्ही ताकद द्या. प्रवीण पंचायत समितीच्या माध्यमातून जे काम केले आपण सर्वांसमोर जा. हे गाव आपलं आहे आणि या गावाचं आपल्या काय देणे लागतो म्हणून या दृष्टिकोनातून नेहमी ते काम करतो. पूर्ण करू शकतो. आपल्या हक्काचा माणूस म्हणजे कधी तुम्ही 24 तासामध्ये कधी त्याला बोललं तर तुमच्या घरासमोर हजर असणार आहे. म्हणून दुसरं कुठं जायला लागत नाही. वाड्यावर जावा, मळ्यात जावा, असं कर बरं आहे ना. पदाचं खिशातलं घालून बोर्ड सगळ्यांनी आपापल्या गल्ली चौका मुळात लावले आहे. कुठे आमच्या का नेत्यानं पैसे दिला नाही, का मिटिंग होती अशी 4 दिवस घेतले नाही, आमच्याकडे ही प्रथा नाही. आणि खरं तर प्रवीण दादाला ही वाढदिवसाची आवश्यकता नाही. सातत्यानं आम्ही रणांगणावर असणारा लढणारा एक कार्यकर्ता म्हणून प्रवीणकडे आम्ही बघत असतो. आणि माणूस लढणाऱ्या माणसांच्या पाठीमागे राहतो. वारं सांगून येणारा किंवा मोठमोठी नेते मंडळीच्या जीवावर राजकारण करणाऱ्या माणसाला आता लोक स्वीकारत नाही. जो आमच्या शब्दातला, जो आमच्या हक्कातला, ते आम्ही जरूर समजू शकतो. दलित असेल, अल्पसंख्याक असेल, हे सगळ्या माणसांना बरोबर घेऊन जाणारं नेतृत्व म्हणून आम्ही प्रवीण दादाकडे बघतो. अशा माणसाला आपण भविष्यामध्ये पाठबळ देऊया.